त्यांची सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक धाव रोखू शकले नाही. संघाचं देखील खातं खोललं एका धावेने. दत्तप्रसाद आता मात्र सामना करते ते स्मिथ. सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक पळतोय चेंडूच्या पाठीमागे, अतिशय चपळाईने 2 धावा घेण्यात यशस्वी. तिसरी धावेसाठी प्रयत्न करत होते, परंतु नकार दिला तो दत्तप्रसाद यांनी. दत्तप्रसाद यांनी 2 धावाने आपलं खातं खोले. संघाच्या धावसंख्येत देखील 2 धावाने भर पडते. संघाची धावसंख्या झाली 3. नाममात्र अशी चेंडूफेक झाली आहे. 2 चेंडूंची. पुन्हा एकदा अजय चव्हाण तयार आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. अजय यांच्या रूपाने चाललेलं आहे भीमराज फणसाळ्याच्या वतीनं. पहिलं षटक अजय. पाहूया दत्तप्रसाद कसे सामना करतायत ते. सुंदर असा चेंडू. पुन्हा तोच फटका खेळलेला आहे. बोंडिलांच्या दिशेने जाणारा चेंडू. पंचांच्या इशाऱ्याचा अवकाश. 2 धावा तर पूर्ण झालेली. तिसऱ्या धावेसाठी धावतायत आणि याबरोबर ही तिसरी धाव देखील पूर्ण झालेली. अतिशय चपळाईने 3 धावा घेण्यात यशस्वी. धावसंख्या पोहोचली आहे 6 धावा. पात्र नाही. कोण होतं? सुमित होता. एक बॉल एक. त्याने सलग 2 बॉल खेळली. 5 रन. दुसऱ्या बॉल 3 रन. अच्छा. 2 बॉल 5 रन तो आहे दत्तप्रसाद. 1 2 3 स्कोर कसा झाला. सुमित अजय तयार. त्यांचा आत्ता मात्र सामना करतील ते सुमित. सुंदर असा चेंडू. पुन्हा तीच उजव्या साईडची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत चेंडू क्षेत्ररक्षित होतो तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे 7 धावा. सुमित खेळतात 2 धावांवर आणि दत्तप्रसाद खेळतात मात्र 5 धावांवर. 2 चेंडूचा सामना करत 5 धावा. पुन्हा एकदा दत्तप्रसाद सामना करतील अजय यांचा. सुंदर असा चेंडू. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळलेला. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू. क्षेत्ररक्षक पळतोय चेंडूच्या पाठून. पंचांच्या इशाऱ्याचा अवकाश आणि याबरोबर पंचांचा इशारा येतो की चेंडू सीमारेषा पार करतो. 4 धावांसाठी. 4 धावांबरोबर धावसंख्या पोहोचली आहे ती 11 धावा. 9 धावांवर खेळत आहेत 3 चेंडूचा सामना करत दत्तप्रसाद आणि सुमित. 2 धावांवर खेळत आहेत 2 चेंडूचा सामना करून. 11 धावा झाली आहे. कोणती अवांतर धावा आपल्याला अजूनपर्यंत पाहायला मिळाली नाही. पुन्हा एकदा अजय सज्ज होतोय आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय तो दत्तप्रसाद. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिला चेंडू 2, दुसरा चेंडू 3, तिसरा चेंडू 4. पुन्हा एकदा अजय दत्तप्रसाद यांच्यासाठी पुन्हा एकदा हलकासा कट केलेला पाहूया, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मौजूद आहे. पाहूया दुसरी धाव मात्र घेण्यापासून क्षेत्ररक्षक रोखू शकत नाहीत आणि या बरोबर पंचांचा इशारा. एक डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू. 2 धाव आता घेण्यात यशस्वी. हो. 13 धावा झालेल्या. काय झालं बघितलं. ठीक आहे. सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जयगडचा राजा या संघाकडून. नवीन गोलंदाज झालेले आहेत. बोनस नेम अनिकेत पवार आले. स्वतःच्या कोठ्यातील पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरे षटक घेऊन अनिकेत पवार आता मात्र त्यांचा सामना करतील ते सुमित. 13 धावा झालेल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 13 धावा. अनिकेत पाहूया कशा प्रकारे रोखण्याचं काम करतायत सुमित याला. अनिकेत सुमित यांच्यासाठी पहिला चेंडू घेऊन. सुंदर असा चेंडू जोरदार हिट करण्याच्या नावात लेग साईडच्या दिशेने, परंतु अयशस्वी राहिलेले चेंडू मात्र निर्धाव जातोय.
कोणती धावसंख्या तिथे चाललेली 13 धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर असं गोलंदाजीचे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतं अनिकेत पवार यांच्याकडून. पुन्हा एकदा अनिकेत सज्ज झालेले आहेत. थोडासा दोन्ही फलंदाजांच्या मध्ये सलामशुर चाललेला आहे. कोणत्या प्रकारचे फटके खेळणं गरजेचं आहे, धावसंख्या कशा प्रकारे वाढली जाईल असं काहीतरी गुपित सांगितलं जात आहे. पुन्हा एकदा स्मिथ आता मात्र तयार आहे अनिकेत यांचा सामना करण्यासाठी. स्मिथचा सुंदर असं चेंडूने तेवढे जोरदार प्रहार केलेला आहे. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आणि याच्याबरोबर जोरदार प्रहार केला होता, परंतु मिड विकेट बाउंड्रीवरती झेलबाद झालेला आहे. सुंदर अशी सफलता मिळालेली आहे. अनिकेत याला स्मिथ यांच्या रूपाने पहिला झटका लागतोय तो 13 या धावसंख्येवर स्मिथ यांच्या रूपानं जयगडचा राजा संघाला 4 चेंडूंचा सामना केलाय आणि नाममात्र अशा 2 धावा आपल्या संघासाठी मिळवलेल्या आहेत. स्मिथ यांनी सुंदर अशी गोलंदाजी अनिकेत यांची पहिली सफलता स्मिथ यांच्या रूपाने घेतलेली आहे आपल्या संघासाठी. निलेश हळदणकर आले अनिकेत स्मिथ यांच्या जागा घेण्यासाठी. पाहूया. निलेश जुवेकर आलेले आहेत. म्हटलं काय झालं. अनिकेत निलेश यांच्यासाठी पुढचा चेंडू घेऊन सुंदर असा चेंडू पुन्हा तोच फटका मारलेला आहे, परंतु आता आणि पुन्हा एकदा त्या क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल घेतलेला आहे. लगातार 2 चेंडूंवर 2 सफलता मिळालेल्या आहेत. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडूमध्ये 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूची फेक झालेली आहे आणि 2 विकेट्स मात्र मिळवलेल्या आहेत. कोणती धाव न देता आता हॅट्रिक वर आहेत ते अनिकेत. प्रसाद आहे ना, नवीन फलंदाजी येत आहेत ते प्रसाद येत आहेत नवीन फलंदाज. स्ट्राईक वर राहतील प्रसाद. तेरा धावांवर मिळालेली दुसरी सफलता. पुन्हा एकदा अनिकेत त्यांचा सामना मात्र गतीत प्रसाद. सुंदर असा चेंडू पॉईंटच्या दिशेने टोलावला. काही चेंडू हवेमध्ये झेल होऊ शकला आजचा, परंतु नैसर्गिक अडथळा झाडाच्या फांद्यांना लागला चेंडू, नाहीतर हॅट्रिक झाली असती. परंतु या दरम्यान 1 धाव घेण्यात यशस्वी. 1 धावेने प्रसादने खातं खोलले. संघाच्या धावसंख्येत देखील 1 धावेने भर पडते. धावसंख्या पोहोचते 14 धावा. जयगडचा राजा अनिकेत आता मात्र सामना करतो तो दत्तप्रसाद. पाहूया कशा प्रकारे सामना करतो अनिकेत यांचा. सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलवलेला बाउंड्रीलाईनच्या दिशेने जाणारा चेंडू आणि तेवढ्याच चपळाईने धाव घेतलेली आहे आणि धावचीचा धोका होऊ शकला असता, परंतु थोडासा थ्रो नेम चुकला आणि जीवनदान मिळालं असंच म्हणायला लागेल. 2 धावा घेतलेल्या आहेत. 16 धावांवर पोहोचलाय संघ. पहिल्या सत्रातले जे 4 टीम खेळले आहेत ना, 5 चेंडू मध्ये आणि आता ह्यांच्यात कोण जिंकत तुमच्यावर लागला. अनिकेत उजव्या यष्टीच्या भरून जाणार चेंडू अतिरिक्त म्हणून घोषित केलाय.
अनिकेत दत्तप्रसाद यांच्यासाठी सुंदर असा चेंडू पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने टोलवला, थोडासा अडथळा त्यांच्या फटक्यामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक मजबूत 2 धावा मात्र घेतलेल्या आहेत. पाहूया. आणि याचबरोबर 2 धावांवर संतुष्ट राहावं लागतंय. 2 धावांबरोबर धावसंख्या पोहोचले 19 धावा. सहा चेंडूंचा सामना करत 15 धावा केल्या आहेत दत्तप्रसाद यांनी आपल्या संघासाठी. आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाची समाप्ती होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाले 19. 52. पुन्हा एकदा संकेत सलामीचे फलंदाज आणि यशस्वी फलंदाज म्हणायला लागेल. संकेत यांचा सामना करते दत्तप्रसाद. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या वाईड एक अतिरिक्त आणि बाय अशा स्वरूपातल्या ह्या धावा. सव्वीस धावा झालेल्या आहेत. आता मात्र प्रसाद सामना करतील. सुंदर असा चेंडू निर्धाव असा गेलेला संकेत यांचा चेंडू. पाहूया प्रसाद संकेत यांच्या पुढचा चेंडू कशा प्रकारे सामना करतायत ते. कंटिन्यू केले बोर. सुंदर असा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद यांना हे समजू शकले नाहीत आणि लगातार 2 चेंडू डॉट जात आहेत. 4 चेंडू. 2 to go. 2 to go. संकेत प्रसाद यांच्यासाठी सुंदर अशी चेंडू फेक आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव मात्र घेतली आहे प्रसाद यांनी. 1 धावेवर धाव संख्या पोचली आहे 27 धावा. अजूनही 1 चेंडू येणं बाकी. सत्तावीस धावा. संकेत यांच्या षटकातील अखेरचा चेंडू दत्तप्रसाद यांच्यासाठी हलकासा कट करू इच्छित होते, परंतु यशस्वी झाले आणि निर्धाव जातो चेंडू. 27 धावा झालेल्या आहेत 3 षटकाच्या समाप्तीनंतर. 9च्या सरासरीने जाणारा संघ. जवळजवळ प्रोजेक्टेड स्कोर म्हटलं तर 45 आपल्याला इथे पाहायला मिळतोय, परंतु पाहूया. स्वतःच्या कोट्यातील पहिल्या आणि संघाच्या वतीनं धावचित पाहायला मिळाला आपल्याला. तिसरी सफलता मिळाली आहे 27 या धावसंख्येवर. कोण आलेले? सौरभ आलेले आहेत. 9 फलंदाज आयकॉनच्या रूपामध्ये आहेत सौरभ. आहेत ना, मुंबईत खेळून गेले. सौरभ कोणतो? सौरभ ना? सौरभ जगताप. सौरभ. हा, सौरभ जगताप सावर्ड्याचे प्लेअर आहे.
संकेत यांचा सुंदर असा चेंडू आणि एक टप्पा खात चेंडू सीमारेषा पार करतोय. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दत्तप्रसाद यांचा 31 वर पोहोचलेला संघ. आपल्याला चांगलं. संकेत दत्तप्रसाद यांच्यासाठी सुंदर असा डिफेन्स फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि पंचांच्या इशाऱ्याचा अवकाश आहे आणि दिवस फटका मारलेला आहे 6 धावांसाठी. मग पिटायचं मॅसेज बघ मध्ये तुझे आज खेळाय दोन्ही चेंडू मध्ये यशस्वीता पारित करतायत 4 आणि नंतरच्या चेंडूवर 6. धावसंख्या 37 झालेली आहे. नाममात्र असे 3 चेंडू संकेत कडू यांनी फेक केलेले आहेत. पाहूया. बघा संकेत टू दत्तप्रसाद. सुंदर असा चेंडू पाहूया. मिड विकेटच्या बाउंड्रीकडे जाणारा चेंडू परंतु चेंडू क्षेत्ररक्षित होतोय. 2 धाव मात्र घेतलेल्या दत्तो यांनी. 39 धावांवर पोहोचलेला आहे संघ. सुंदर असा चेंडू पाहूया आणि झेल बाद. सुंदर असा खेळ करणारा दत्तू झेलबाद झालेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 चेंडूंचा सामना केलाय. 5 आणि 4 9 11 13